स्कोरिंग साठी मला इथे प्राचारण केलं गेलं, मात्र आज रोशन साइड स्पोर्ट व मेगा फायनलचा दिवस आहे आणि सुपर 6 ची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डीसीसी कोपराचे आपण पाहतोय। रोहित कोहली आणि जिनीत पवार ही आघाडीसाठी कर्मवीर आणि धर्मवीरची जोडी आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुनील सालुंके सज्ज झालाय। P1चं षटक आहे, 2 फिल्डर आपण डीप मध्ये बघू शकाल। डीप लॉंग ऑफला फिल्डर तैनात केलाय, त्यानंतर डीप मिड विकेटला एक फिल्डर तैनात केलाय। व्यासपीठावर आपण चंद्रकांत पाटील घोट आणि त्यांच्या समवेत आकाश कडू यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपले स्वागत आहे। तर पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, मॅच ऑन होतीये। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिलाच बॉल आडव्या बॅटनं लॉक करण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे। चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड द ऑफ स्टंप, उजव्या एसटीला सोडून जाणारा हा चेंडू पंचांनी दंडित केलाय। अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल एका धावानं 80-11 डीसीसी कोपराचा अकाउंट ओपन झालाय। यावेळेस चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय। एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल एका टप्प्यावरती, बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदारी 4 रन। रोहितच्या बॅटमधनं तडाखा आपण पाहतोय। यावेळेस चांगला चेंडू, पंचांकडे लाऊड अपील आपण पाहतोय, मात्र अपील पंचांनी पेटाळली आहे। येतोय डॉट बॉल। एक बघा यापूर्वी जी विकेट हॅट्रिक त्यांनी प्राप्त केलेले आहे संकेत तुर्बे बघा गोलंदाज होता। आपल्याला साजन शेठ म्हात्रे आणि जयेश पाटील यांच्या वतीने 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। त्यावेळेस कमिटीकडे जमा घेऊन जायचे आहे। संकेत यायचे 5000 रुपये घेऊन जावं। अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। स्ट्रोक साठी जागा बनवली होती जिनीत पवारना, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये। चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये आपण बघू शकाल। गोलंदाजी मार्कवरती सुनील सालुंके, पहिला ट्रम्प कार्ड टीम राजाराणी घोटचा। यावेळेस बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आली आहे। कोणत्याही प्रकारे कॉलिंग झालं नाहीये आणि इथे झेल जमिनीला दान होते। आयुष्यमान भवचा आशीर्वाद लाभले फलंदाज जिनीत पवारला। धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल, एकने पुढे जाईल 5 या आकड्यावरती, तर सॉरी 6 या आकड्यावरती टोटल जाऊन पोहोचली आहे। राजाराणी घोट क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत, सन्माननीय आहे। तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला बॉलिंग मार्क वरती। यावेळेस चांगला स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर तैनात, टिपलाय झेल, संपलाय। रोहित कोहलीचा खेळ, पहिला धक्का, फलंदाज बाद। तरी ते सन्मान्य नानाशेठ पाटील वाकडी यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये रोहित कोहलीला परतवलाय आपण बघू शकाल। गोलंदाज सुनील सालुंके ना चेक, इथे संकेतला 5000 रुपयाचा कॅश प्राइज बघा, त्यांनी विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती। बोला बैलाच्या मालक जयेश शेठ
पाटील आणि साजन मात्रे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला सर धक्का सुनील पाटील यावं व्यासपीठावर, आपण स्वागत आहे तुमचं. तर कोपरा संघाला पहिला धक्का. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावकुरे हाताचा विस्फोटक यश कोहली दाखल झालाय. यावेळेस पॅड वरती चेंडू आदळलाय. पंचांकडे लेग बिफोरची अपील केली होती. 22चा इशारा आला पंचांकडनं. एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावफलकावरती टोटल एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7. श्रीकांत खुटले वाकडी त्यांच्या समेत नरेश फडके मोरबे आणि तुकाराम उलवेकर यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. चला राजाराणी घोट, आपण जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येकी ओव्हर मध्ये टीम मीटिंग आपण प्लीज करू नका. एक षटक फेकण्यासाठी तुम्ही तब्बल 5 मिनिटं घेतली आहेत. आता इथनं 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. टाइम अलर्ट आहे, त्याच्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. अन्यथा आपला एक खेळाडू 4थ्या ओव्हर मध्ये सर्कल मध्ये घ्यावा लागेल. दुसरं षटक मार्गस्थावरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. सन्माननीय नामदेव शेठ जमदाडे साहेब माजी सरपंच वाकडी यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य इथे करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. सन्माननीय मनोहर आरिवले विद्यमान सरपंच महालुंग यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मनपूर्वक आपले स्वागत आहे. प्रणय पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या ओव्हर मध्ये. आता डीप मध्ये 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. सर्कल पाबंदी संपली आहे. आखो टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला चांगला फिल्डिंग आपण पाहतोय. एक धाव या बॉल वरती एकवटली जाते. एकनं स्ट्राईक जिनीत पवारकडे इथे रोटेट केली जाते. जिनीत कडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीम कोपराला या मॅच मध्ये. इथनं जिम्मेदारी त्याला घ्यावी लागेल. धावफलकावरती टोटल 8. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. सातत्यानं फील्ड मध्ये परिवर्तन करत असताना राजाराणी घोट हा संघ. यावेळेस चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिला. डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण बघू शकाल प्रणय पाटील. अप्रतिम स्पर्धा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन च्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. आमदार ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतोय. यावेळेस हलक्या हातांना बॉलला डीप स्क्वेअर लेगला खेळून काढला. या बॉलवरती येते सिंगल. धावफलकावरती टोटल आपण पाहतोय अजूनही सिंगल डिजिट मध्ये 9 धावा धावफलकावरती येत आहेत. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. प्रणय पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज. गोलंदाजांना प्रयत्न अथक केले मात्र झेल टिपता आला नाहीये. 100% आपण तिथे देण्याचा प्रयत्न केला. फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय. मान्यवरांचं शुभागमन. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती टोटल डबल डिजिट मध्ये 1-0. 10 धावा 10 रन्स ऑन अ बोर्ड. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शांत आणि सावध सुरुवात 80-11 DCC कोपरा संघाची आपण पाहतोय. इथनं 40 ते 45 धावेचं टार्गेट सेट करावा लागेल. समोर मोठा संघ आहे राजाराणी घोट.
खूप चांगला खेळ त्यांचा या स्पर्धेमध्ये राहिला. हाफ ट्रॅकर बॉल हवेत, डीप मधनं फिल्डर येत आहे, टिपलाय झेल, अजून एक धक्का. जिनीत पवार बॅक टू पवेलियन. एकनाथ शेठ देशेकर साहेब रायगड जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीने स्पर्धेकरता 2 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. साईराज एंटरप्राइजेस रोहिदास शेठ पाटील यांच्या वतीने 10,000 रुपयाचं इथे आर्थिक सहकार्य आहे. आणि राजाराणी घोट क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ट्रिपल हिंद केसरी महाराष्ट्र राज्य छोटा सर्जा बैलाच्या मालक निलेश शेठ प्रधान यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. आमच्या समेवेत चंद्रन गावचे जाबाई आणि राजाराणी घोट क्रिकेट संघाचे कंदे समर्थक चंद्रकांत पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचा चंद्रन ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. मनोहर जगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. सुरेश मुंबईकर माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रन यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. न्यू बाशमन मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला इंडियाट नंबर 4 4थ्या क्रमांकाचा. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरी धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली आहे. चित्त्याची सप्लाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जात आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 2 गडी बाद 12. आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर. थँक्स डीजे मास्टर. व्यासपीठावर आपण इथे पाहतो गणेश शेठ खाने मालुंगी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. तर 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 12 आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थावरती आहे. पूर्वार्धामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी राजाराणी घोटची आपण पाहतोय. 6.00च्या सरासरीनं इथनं धावा खर्च केल्यात. इथनं येणाऱ्या 12 बॉलवरती चांगली फलंदाजी करावी लागेल अंश 11 DCC कोपरा टीमला. मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण पाहतोय यश कोहली आणि अक्षय पाटील. या 2 फलंदाजांना इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. मागील मॅच मध्ये अक्षय पाटीलनं शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा कुठल्या आणि तिथनं मॅचला आकार आला आणि मॅच ती DCC कोपरा संघानं जिंकली. चांगला फटका समोरच्या दिशेनं बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक पुढे जाईल 13 या आकड्यावरती. आज समालोचन कक्षामध्ये आपण पाहतोय 3 दिग्गज कॉमेंटेटर आणि आज मला इथे समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल रोशन साईड स्पोर्ट चिंद्रन व ग्रामस्थ मंडळ चिंद्रनचा मी आभार व्यक्त करतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं रोशन पाटील सर असतील, बाबूशाह सर असतील, तदनंतर महागुरु MD गडगे सर असतील. हे सर्व दिग्गज कॉमेंटेटर आहेत आणि त्यांच्यामध्ये आज मला समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. ॲज अ स्कोरर या स्पर्धेसाठी आलोय. यावेळेस चांगला फटका डीप मध्ये फिल्डर चेस करतोय. बॉल थांबणार नाहीये. सीमा रेषेबाहेर दमदारी 4 रन. चांदण्याच्या डोंगरावर मुजबा देवीनी ठाण मांडीला. चांदण्याच्या डोंगरावर मुजबा देवीनी ठाण मांडीला. चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला. चिंद्रन गावाला आई माझी पावनी. इथनं अक्षय पाटीलनं सुरुवात केली आहे. धावगतीला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. मागील मॅच मध्ये सुद्धा 3ऱ्या ओव्हर पासून त्यानं आक्रमणाला सुरुवात केली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा 3ऱ्या ओव्हर मध्ये तो पेटलाय. चौकार आलाय. अजून एक तडाखा
बॉल बॅकवर स्क्वेअर लेगला जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार हिट चरण दिलदार समाज कार्य दमदार मनान हायलय दिलदार समाज कार्य दमदार आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर. दोन चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय 21-21 या आकड्यावरती. ह्या वेळेस कोलवट टप्प्याचा बॉल दोन चौकारानंतर कमबॅक आपण गोलंदाज प्रसाद पाटील कडनं पाहतोय. प्रसाद पाटीलने सुद्धा खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. टीम राजाराणी गोडचा हा ट्रम्प कार्ड आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस चेंडूची पिचिंग बघावी लागेल. पिचिंग खराब आहे. आउटसाइड द लेग स्टंप डाव्या एसटीला सोडून जाणारा बॉल पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धापलकावरती टोटल 22-22. चुकीचा चेंडू गोलंदाज प्रसाद पाटील कडनं आपण पाहतोय. प्रसाद पाटील उर्फ पप्पू. फुलरलिनचा बॉल बॅटर कडनं झाली आहे मिस्टेक. तोफा होता आणि तो मात्र कबूल करता आला नाहीये. थर्ड अंपायरला इथे रेफर केलं गेलं. हाईट फॅक्टर इथे चेक केला जाईल. इट्स नो बॉल. खराब चेंडू फेकलाय गोलंदाजांना. तिसऱ्या पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. येणारा चेंडू फ्री हिट असेल. सेकंड वरती फलंदाज अक्षय पाटीलला आपण पाहतोय. उघडा डोले पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि हा बॉल सुद्धा खराब फेकलाय. दिशा खराब आहे. अजून एक वाईड बॉल फ्री हिट कंटिन्यू असेल. धावफलकावरती टोटल 24-24. इथनं धावगतीला आकार देण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज अक्षय पाटील. गोलंदाजावरती दडपण प्रेशर आपण पाहतोय प्रसाद पाटील. चांगला फटका. बॉल हवेमध्ये झेलची संधी. विकेट मिळणार नाहीये कारण हा चेंडू फ्री हिटचा होता आणि फ्री हिटच्या बॉल वरती झेल बाद दिला जात नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 25-25 या आकड्यावरती. सेकंड वरती डावखुऱ्याचा फलंदाज यश कोहलीला आपण पाहतो. इथनं चांगली बाजी करावी लागेल. गोलंदाजाकडनं झालेल्या चुका मात्र तिथे फलंदाजाला त्याचा फायदा घेता आला नाहीये. प्रशांत पाटील सर आपण बघू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रशांत फडके सर त्यानंतर सुनील तांडेल सर असतील. या स्पर्धेसाठी ऑफिशियलची भूमिका आपण पाहतोय. यावेळेस तडाखा लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल करतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी चरण
त्याचबरोबर विष्णुशेठ कडू, अभिमन्यू पाटील, माजी उपसरपंच दिलीप शेठ पाटील, त्यांच्या संपूर्ण सिक्स स्टार ग्रुपच्या वतीने रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि सन्माननीय मुजबा देवी मित्रमंडळाच्या अध्यक्ष विष्णुशेठ कडू साहेब यांच्या वतीने 30,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. ओर टू कमेंट्री बॉक्स. तर 3 षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 31-31. मागील षटकामध्ये प्रसाद पाटीलना तब्बल 19 कर्स केल्या. चांगली फलंदाजी त्या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांची आपण पाहिली. यश कोहलीनं 1 षटकार टोकला, अक्षय पाटीलनं 2 चौकार टोकले. चौथं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्ग वरती आपण बघू शकाल हर्षल मडवीला चौथ्या षटकामध्ये. स्लॉगोरचं षटक आहे. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. लॉंग ऑफला चांगला फटका. शिवछत्रपती महाराज कुडाबे क्रिकेट संघ, अक्षय 11 कुडाबे क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ संग्राम 11 नितलस संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. या चेंडूचा वेग आपण पाहिला अतिरिक्त होता, त्यामुळे फलंदाजाच्या हातामध्ये बॅट फिरली. या बॉलवरती येते फक्त सिंगलनं धावफलक पुढे जाईल. 32 या आकड्यावरती. या षटकाचा विचार जर केला गोलंदाज हर्षल मडवीनं 2 चेंडू फुलर लेनचे फेकलेत, मात्र त्याचा पुरेपूर फायदा तिथे फलंदाजाला घेता आला नाहीये. यावेळेस स्ट्रायकरवरती फलंदाज यश कोहलीला आपण पाहतोय, त्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. त्याच्याकडनं अपेक्षा असेल इथनं 40 ते 45 धावा स्कोर कार्डवरती लावणं गरजेचं असेल टीम अंश 11 DCC कोपरासाठी. चांगला फटका अलॉन द कार्पेट. ट्रॅव्हल करतोय चेंडू. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथनं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सप्लाय आपण बघू शकाल फलंदाज यश कोहलीनं एक धाव कंप्लीट केली, त्यानंतर लगेचच दुसरीचा कॉल दिला आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धापलकावरती टोटल दोन्ही पुढे जाईल. 34 धावा धापलकावरती आपण पाहतोय. बॉल हवेमध्ये जेलची संधी. जवळपास फिल्डर कोणच नाहीये. बॉल नो मॅन्स लँड मध्ये आलाय आणि पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 36 धावा धापलकावरती. चौथं षटक मार्गस्थावरती आहे. स्लॉगोरचं षटक आहे, अनामारीचं षटक. मात्र या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही स्लॉग हिट आला नाहीये. इथनं 1 ते 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये ठोकावे लागतील यश कोहलीला. एक चांगला टार्गेट इथनं सेट करावा लागेल. चांगला फटका. बॉल हवेमध्ये टिपलाय झेल. अजून एक धक्का. यश कोहली. परमपूरजी यांनी जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर नरेश फडके यांच्या वतीने 1,000 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिले जाणार आहे. चला यानंतरची लढत असेल मिनेश 11 धनराज 11 अक्षय कुडाबे क्रिकेट संघाचे संघनायक यायचे आहे बघा. अक्षय 11 कुडाबे
आणि संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. कमबॅक आपण पाहतोय राजा राणी घोटच्या माध्यमातून गोलंदाज हर्षल मडवीनं आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 चेंडू फेकले आणि 5 धावा खर्च करत असताना 2 फलंदाज त्यांना बाद केलेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रसाद पाटीलनं 19 धावा खर्च केल्या. असं वाटलं धापलकावरती कमीत कमी 50 येतील, मात्र इथनं कमबॅक केलाय. हा बॉल उडवलाय लॉंग ऑनला. इथे बॉल फिल्डरच्या अवाक्याच्या बाहेर जाईल, सीमारेषेबाहेर. षटकार. तर संग्राम 11 नितलस टीमचे कॅप्टन राहुल काटेला आपण बघू शकाल, आमचे परम मित्र आहेत. तर चला कुडावे टीमचा कॅप्टन या आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. एका सत्राचा खेळ इथनं समाप्त झाला. एका सत्राच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना अंश 11 DCC कोपरा संघाची धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय 42 आणि उत्तरार्धामध्ये ही मॅच जिंकण्यासाठी राजा राणी घोटला गरज आहे 43 धावेची. चला इथे नाणेफेक केली जाणार आहे. मिनेश धनराज अक्षय 11 कुडाबे क्रिकेट संघ विपक्षय संग्राम 11 नितलास. नाणेफेक करण्यासाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहनशेठ कडू साहेबांना आम्ही इथे आमंत्रित करतो. या व आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल. या मोहनशेठ कडू साहेबांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल आणि त्यांचा सन्मान सुद्धा इथे केला जाणार आहे. हृदयासाठी आपण मोहनशेठ कडू साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. एका बाजूला आपण पाहतो मिनेश धनराज अक्षय 11 कुडाबे विपक्षय संग्राम 11 नितलस. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल कुडाबे क्रिकेट संघ. संघनायक फक्त निर्णय बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सभापती आदरणीय मोहनशेठ कडू साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय सरपंच एकनाथदादा पाटील साहेब या आपल्या शुभास्ते आपण मोहनशेठ कडू साहेबांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे करावं. चंद्रकांत पाटील आपण थांबाचे घोट आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सन्माननीय चिंद्रंग ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच एकनाथदादा पाटील यांच्या शुभास्ते पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य लाभलेलं आहे. ते आदरणीय मोहनशेठ कडू साहेबांचा हेतूची सन्मान सरपंच एकनाथदादा पाटील आणि माजी उपसरपंच नरेश सोनावणे साहेब यांच्या शुभास्ते इथे त्यांचा सन्मान केला जात आहे. तर यानंतर चंद्रकांत पाटील घोट यांचा सन्मान केला जाईल. अनंत कडू या माजी उपसरपंच चिंद्रंग ग्रामपंचायत चंद्रकांत या चंद्रकांत पाटील घोट गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि चिंद्रंग गावात जावई आहेत. जावई परिवारांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. राजाराणी घोट क्रिकेट संघाचे ते खंदे समर्थक आहेत. त्यांचा हेतूची सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. चला सामन्याकडे बोलणार आहोत. लगेच शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. यानंतरचा सन्मान असेल मनोहर जगे यांचा सन्मान इथे केला जाईल. रोहिदास शेठ पाटील यांच्या शुभास्ते मनोहर यायचे आपला सन्मान इथे केला जाईल. बघा आणि वाहतूक यंत्रणा असते बघा. ट्रॅफिक यंत्रणेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये एखाद्याची जर कोणती समस्या असेल, गाडीची समस्या, पार्कमधून जर गाडी उचलली जाईल, तिथे मनोहर जगे यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. एक चांगल्या प्रकारे सेवा मात्र त्यांच्या मार्फत इथे दिली जाणार आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. सन्माननीय काना पाडेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. गोटराम कुंभारकर या आपला सन्मान इथे केला जाईल आणि मनोहर जगे यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. या गोटराम कुंभारकर यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. चला नरेश सोनावणे साहेब आपण त्यांचा सन्मान इथे करावं. एकनाथ शेठ देशेकर साहेब क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या वतीने 2 लाख रुपये देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. आकाश कडू आपला सन्मान इथे केला जाईल. आकाश कडू या. चला ओ टू कॉमेंट्री बॉक्स आमचे मित्र रोशन पाटील.
थँक्यू सो मच महागुरु गुरुवर्य MD गडगे सर चंद्रन पनवेल. निवेदनाची चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. उत्तरार्धाच्या कालखंडाकडे लक्ष वेधित केलं जातं, ज्या ठिकाणी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दणका दिलाय आणि पहिला गडी इथे बाद होतोय. राजाराणी घोट संघाला लागतोय हा पहिला दे धक्का. संगीताची मैफिल पाहायला मिळते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृतिस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. भारतीय जनता पार्टी चिंद्रन, रोशन साई स्पोर्ट चिंद्रन, ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आयोजित आमदार चषक ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. अगदी दमदार स्पर्धेचं आपल्याला इथे आकलन पाहायला मिळतं. अगदी आज सुपर 12च्या लढती घडताना पाहायला मिळत आहेत. मेगा फायनल, मेगा फेस्टिवल, सुवर्ण महोत्सवाचा कालखंड हा आमदार चषकाचा पाहायला मिळतो. याच दर्जाचं आयोजन आझाद मैदान पालेखुर्द मैदानावरती अगदी सन्माननीय एकनाथ शेठ चांगू देशकर यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज आयोजन आपण मागच्या काही दशकामध्ये पाहिलं आणि इथेही त्या दर्जाचा काहीसा माहोल आमदार चषकाचा चिंद्रन नगरीमध्ये पाहायला मिळतो. ओहो, प्रहार केलाय, अलीकडं पाहिलं विकेटचं बदन, आता येतोय बलशाली बलवान सिक्सर. आपल्या भात्यातून ब्रह्मास्त्रांचा तंतोतंत वापर केलाय आणि हे पाहता अगदी पॉवरफुल षटक इथे हाताळलं जातं. पिबनचं पहिलं षटक पाहिलं एक षटकाराला आणि त्यानंतर अगदी चांगलंसं कमबॅक इथे साधलं जातं. चेंडू क्रमांक 5 कोहली तयार. रोहित कोहलीचा 5वा बॉल. ओहो, बाग पुढला जात हुक गेलाय, चांगला प्रहार, दमदार, शानदार, रुबाबदार आमदार चषकातील हा चौकार. जी ध्वजा कोण फडकावेल, आज या स्पर्धेतील चॅम्पियन कोण असेल, अनेक प्रश्नचिन्ह आहेत, अनेक प्रश्नचिन्ह आहेत. आज पाहुण्यांची तुफान हजेरी पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळाचा सहभाग आहे आणि अगदी बाहेरील गावचे पाहुणे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. दामदेव शेठ दमदाडे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांच्या माध्यमातून एक भली मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. नाईट स्पर्धेचे बेतात बादशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सबसे ग्रेट एकनाथ शेठ हे सुद्धा अगदी आज जवळून या लढतीला एन्जॉय करतायत. सन्माननीय मोहन शेठ कडू साहेब सुद्धा या लढतीला जवळून एन्जॉय करतायत. धनंजय शेठ कडू आहेत आणि अगदी स्वागत केलंय. चौकारानं तडाकेबंद फटके येत आहेत. हे फटके काहीशे फलदायक ठरतायत फलंदाजी करणाऱ्या अंश 11 कोपरा संघासाठी. आणि हे पाहता अगदी पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान धावत संख्येचा काहीसा गाजाबाज आहे. धावत संख्या जाऊन पोहोचते एका गडाच्या मोबदल्यामध्ये. एकूण धावा 15,
पल्ला पल्ला अगदी मोठा गाठायचा आहे जिंकण्यासाठी अगदी उत्तरार्धामध्ये 43 धावसंख्येची आवश्यकता आहे. तरी ते व्यासपीठावर सुनील पाटील सुप्रसिद्ध कराटेपट्टू आहेत. सुनील पाटील एक क्लास पण घेतात आणि त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक सुनील आपलं स्वागत आहे. अगदी याही लढतीमध्ये दमदार बाणा पाहायला मिळतो. आझाद मैदान पालेखुर्द या मैदानावरती अगदी एकनाथ शेट देशकर साहेबांची नाईट स्पर्धा पाहिली. चेल्स गर्ल्स पाहिल्या होत्या आपण त्या स्पर्धेमध्ये. अगदी रायगड जिल्ह्यामध्ये तो पहिला प्रयत्न होता. एक राहिला होता चिर्ले नाईट स्पर्धेमध्ये, दुसरा राहिला होता एकनाथ शेट यांच्या स्पर्धेमध्ये. अगदी चौकार षटकार विकेट हॅट्रिकसाठी 1 ते 1.5 लाखाची बक्षिसं लागायची. हा सुद्धा इतिहास आहे बाबू सर. नहीं, निश्चित रूप से एकनाथ सेठ देशेकर बात कहा जाए तो 2012-13 का मंजर को याद कर लीजिए. आज भी देखिए बात करेंगे वो शरीर में गर्मी आ जाता है रोशन. चेयर गर्ल चौके छक्के के पीछे क्या क्राउड भाई खचाखच. और उस समय के देखिए बात करेंगे ओपन के ऑल इंडिया ओपन आज तो हम देखने को मिल रहा है, लेकिन उस समय बड़ा कठिन था ओपन के खिलाड़ी को ढूंढ कर लाना. यही तो कहते हैं ये रथी महारथी. देखिए इतिहास गवाह है. खूब मजा आएगा रोशन आज भी. और जितने देखिए जब वो जिस मंच पर आते हैं ये जिक्र चर्चा होता है. अच्छा संघर्ष देखिए समाज के साथ साथ पूरी टेनिस क्रिकेट में एकनाथ शेठ देशेकर साहब. ओ ये चलिए कड़क टाइमिंग भाई यहाँ से बड़ा हिट यहाँ से AK-47 मनान हायलय दिलदार समाज कार्य दमदार. मनान हायलय दिलदार समाज कार्य दमदार. आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर. प्रत्येक ग्रामस्थांसह आपण एक नंबर बाणा पाहतो. सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व मित्र परिवार यांची आपण प्रचंड मेहनत तर पाहतो. सन्माननीय प्रदीप गोंदली खेरणे आणि काशीनाथ पाटील खेरणे यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. अगदी माजी उपसरपंच सन्माननीय नरेशजी सोनावले यांचेही प्रचंड मेहनतीचा ताफा पाहतो. सर्वांची साथ आहे आणि याच मुलगी या स्पर्धेचा सर्वांगीण विकास सातत्याने घडताना पाहायला मिळतो. द्वितीय षटकादरम्यान पवार येतोय. जिनीत पवार बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल आपण षटकार पाहिला. राईट मोर द विकेट मारा केला. लाईन लेंथ मध्ये बिगाडी पाहायला मिळते. हा बॉल पाहायला मिळतो व्हाईट बॉल. पल्ला जर पाहिला तर अगदी 43 धावसंख्येची आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या कोपरा संघासाठी. ही ओव्हर तितकीच इम्पॉर्टंट आहे. कोपरा संघ गोलंदाजीच्या भोवल्यावरती फलंदाजी करतोय. राजा राणी गोट दोन संघ तगडे आहेत आणि दोन तगड्या संघांदरम्यान आपण दमदार सामना पाहतो. प्रहार केला अगदी नटराज पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने छपराके एकच जाव इथे प्राप्त केली जाते. P1चं पहिलं षटक अगदी अति वेगाने धावा बनताना पाहायला मिळाल्या. इथे या षटका दरम्यान पूर्णपणे विस्फोटक अंदाजामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. क्रियांश एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर सन्माननीय अविनाश शेट म्हात्रे यांच्या माध्यमातून 40+ संघाविरुद्ध अगदी सामना असणार आहे देवीचा पाडा या संघाचा. आणि जर तो संघ पुढे नक्कीच गेल्याबद्दल अगदी 3000 रुपयाचं कॅश प्राइज अविनाश शेट म्हात्रे यांच्या माध्यमातून येतोय. आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी अगदी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आपले मनपूर्वक आभार क्रियांश एंटरप्राइजेस देवीचा पाडा. अगदी निश्चितच संघाने आपण ते कॅश प्राइज घेऊन जायचंय. लढतीकडे आपण लक्ष वेधित करूया. लढत सुद्धा तितकीच चांगली आहे. दोन संघ अगदी तितकाच धडधाकड बाणा इथे पेशकश करत आहेत. धावसंख्या अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होते. 24 रन्स अगदी 1 विकेट लॉस. एका गडाची कत्तल पाहिली 24 धावसंख्येची. ही आपण फळी पाहतो. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. रोशन खूब मजा आएगा. देखिए बात करेंगे इसके बाद एक बिग फाइट मुकाबला. देखिए बात करेंगे. ओह ये चलिए भाई यहाँ पर स्लो स्वीप. देखिए यहाँ पर डब्बे में डब्बा, डब्बे में केक है. घुटना टेक और तमाशा दिखाता हुआ गगनचुम्बी चरण. मजेदार फटकेबाजी धावसंख्येचं महाप्रलय येत असताना महाप्रलयकारी खेळी आखली जाते. प्रणय पाटील ऑन फायर. राजा राणी घोट संघाचा हा दिग्गज खेळाडू
अगदी अटकेपार झेंडे इथे रोताना पाहायला मिळतो. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो 30 धाव पुस्तकावरती. बिल्कुल रोशन, देखिए बात करेंगे यहाँ पर राजा रानी घोट टीम एकदम से मजबूत स्थिति में 43 का टारगेट है और सुपर 3 का देखिए रास्ता थोड़ा सा ओ जड़ मेरे कहते इस तरह यही काम करना होगा भाई. कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी आगे बढ़ोगे. यहाँ पर अभिनाश सेठ मात्रे देखिए बात करेंगे. क्रियांश 11 देखिए पैकर ओनर एक अच्छे दिलदार समाज सेवक उद्योगपति जिनकी तरफ से देखिए 3000 टीम को खास करके सुपर 6 में पहुंची. अरुण सेठ मात्रे आइए. प्रकाश सेठ मात्रे देखिए तैयार यहाँ पर उस मैच के लिए. अशोक सालुंके साहब देखिए हम देख सकते हैं और सेठ एकनाथ देसेकर साहब बात करेंगे. भाई समंदर की जैसा है उनका रुतबा रोशन है. ऊपर से देखिए शांत लेकिन अंदर से तूफान. क्योंकि जब जब देखिए जो किसी प्रतियोगिता में कहीं भी एंट्री होती है ये शांत से काम लेते हैं सेठ एकनाथ देसेकर साहब, लेकिन सफलता उनकी शोर मचाती है. नक्कीच त्याच सफलतेने दोन संघ आज आपली ताकद इथे समर्पित करतायत. धावसंख्या पाहिली तर गुणतालिकेवरती पाहावयास मिळतात 31. येणारे 12 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू 12. सन्माननीय किसन मुंबईकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर इथे मनपूर्वक आपले स्वागत आहे. डीजे आमचे सज्ज असतील. खऱ्या अर्थानं एकनाथ शेठ देशेकर खरं तर अशोकजी साळुंके यांना आदर्श मानतायत. तेही अगदी जवळून या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सबसे ग्रेट. नहीं बड़े नाम देखिए बड़ी पहचान है. एकनाथ से देखेकर साहब देखिए बात करेंगे. कहीं भी बहुत सारी देखिए कंपनी में भी उद्घाटन होती हैं. बिष्टापुर प्राइवेट लिमिटेड में जब आए थे गले मुझे मिले थे और कंपनी के देखिए सीईओ मैनेजर भी हैरान हो गए थे कि बाबू शाह के देखिए इतनी बड़ी खास सेठ एकनाथ देसेकर साहब मिले. देखिए इतनी बड़ी देखिए हस्ती है निश्चित रूप से और मजा आएगा. मैच देखिए बात करेंगे 2 ओवर कंप्लीट हुआ है 43 का टारगेट से, लेकिन 31 रन बन चुका है. अभी भी 12 गेंद देखिए बात करेंगे और 12 की जरूरत है. डीजे थोड़ा सा तैयार रहिए. तर सन्मान्य बाबू कडू चिंद्रन क्रिकेटचा आनंद घेतात. व्यासपीठावर तुमचंही स्वागत आहे. और ये चलिए रोशन बात करेंगे मैच. ये बड़ा हिटो आप देखिए राजा रानी घोट टीम बल्ले बल्ले. चांगले आपण हवाई हल्ले हल्ले पाहिले. हल्ला बोल आणि निश्चितच हे पाहिलं तर अगदी वेगळ्या दिशेने हा बोलबाला इथे पाहायला मिळतो. अगदी महागुरु MD गडगे सर चंद्रन इथे पाहायला मिळत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे खूप काही सांगून जातो. आणि अगदी तासाभरातच पनवेलचे लोकप्रिय आमदार, विकासाचे महामेरू आणि पनवेलच्या राजकारणातील सह्याद्री सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचे सुपुत्र आमदार प्रशांतदा ठाकूर यांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या नावाखातीर त्यांच्या पदभारानं या स्पर्धेचं आपल्याला दमदार आयोजन पाहायला मिळेल. बाबूशेठ मुंबईकर आम्हाला माहिती देत आहेत की आमदार साहेब येतील एका तासाभरामध्ये. अगदी मॅच सुद्धा तितकी तगडी पाहायला मिळते. समीकरणाचा विचार केला 10 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. मैच देखिए एकदम से रोशन बात करेंगे करीब आ चुका है और थोड़ा सा मैं कहूँगा टारगेट देखिए इतना बुरा नहीं था. यहाँ से कोपरा टीम देखिए पिछला मैच को भी बचाए थे. यहाँ से नक्की ज्येष्ठ सन्माननीय अशोक शेठ सालुंके साहेब व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. देवीचा पाडा क्रिकेट संघाचे ते खंदे समर्थक आहे. स्वागत आहे तुमचं. नक्कीच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं आणि त्यांचाही सामना असणार आहे. देवीचा पाडा बनाम बेलवली 40+ हा धमाका असणार आहे. क्रिशा इंटरप्राइजेस या नावाने खेळेल देवीचा पाडा. अगदी पल्ला आहे 10-6 क्रियांश इंटरप्राइजेस. और अभिनाश सेठ देखिए बात करेंगे जो टीम के पुरुष कोच हैं उनकी तरफ से देखिए 3000 है. और जैसे देवीजा बड़ा टीम आएगी यहाँ पर उनके कप्तान के हाथों में दिया जाएगा. नरेश पाटिल साहब देखिए बात करेंगे माजी सरपंच. और कल की नाइट देखिए विश्वास पाटिल के साथ क्या फाइट रहा भाई. इतिहास हमें शाम के समय यहाँ सुनने में मिला. सेठ एकनाथ देसेकर साहब से देखिए यहाँ पर खास आते देखिए मुलाकात है. मजा आएगा. लेकिन देवीजा बड़ा टीम बात करेंगे रोशन. इसके बाद जो मुकाबला है ना और एक बड़ा मुकाबला है यहाँ पर वाइड देखिए रन आता हुआ यहाँ से. तर इथे सन्माननीय मालुंगे गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व द्वारकानाथ शेठ बराडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. स्वपन पाडेकर यावं आपण व्यासपीठावर आपले स्वागत आहे. सन्माननीय द्वारकानाथ शेठ बोलाडे आपले मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. ओहो प्रहार केला. काउंटर अटॅक मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगला धक्कादायक प्रयत्न पाहिला आपण रोहित कोहलीच्या माध्यमातून. आमचे मित्र विकी गायकर ही सुद्धा एन्जॉय करतायत. अभिमन्यू तोडेकर
अगदी भजन क्षेत्रामधील एक मोठं नाव, परंतु लढत अगदी क्रुशल मोमेंट वरती पाहायला मिळते. 8 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं पाहुण्यांचं इथे स्वागत होतो. रोशन दोरकानाथ शेठ बोराडे साहेब मालुंगी गावातील राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दोरकानाथ शेठ बोराडे साहेबांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. नक्कीच एकनाथ शेठ देशेकर आणि दोरकानाथ शेठ बोलाडी A1 जोडी आहे. त्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धेमध्ये अक्षरशः धुमाकूल पाहिला होता. पैशांची बरसात होती. नहीं रोशन बात करेंगे वो लम्हा वो दिन को याद कर लीजिए फिर से एक बार. क्या मंजर था, क्या यहाँ पर, इसलिए कहते ना इतिहास कभी टूटता नहीं भाई यहाँ से. लेकिन यहाँ पर देखिए जीत के एकदम करीब जाते हुए अभी जीत से देखिए रनों की बात करेंगे. 4 रन दूर हैं और 7 गेंद बचा है. क्या अभी भी कुपरा टीम मैच में वापस लौट सकते हैं? लेकिन इसके बाद देखिए सुपर 12 का एक बिग फाइट मुकाबला देखिए कुड़ावे और संग्राम 11 नितलिस के बीच में रहेगा. दोनों देखिए इन्फॉर्म टीम है यहाँ से और वो सुपर 6 में पहुंचने के लिए वो मुकाबला रहेगा. मॅच अजूनपर्यंत आपल्या हातामध्ये घेऊ शकतो अंश 11 कोपरा संघ. इतकी ताकद आहे. हा चेंडू बाबू सर तितकाच इम्पॉर्टंट आहे. 7 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. इथे डॉट बॉल तर दबाव छोडू शकतो निश्चितच फलंदाजी करणाऱ्या राजाराणी घोट संघाविरोधात, परंतु हा चेंडू तितकाच इम्पॉर्टंट आहे. 7 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. सुनील सालों के देखिए सही समय में आते हुए यहाँ से जानते हैं यहाँ पर माइंडसेट की जरा जरूरी है. यहाँ पर कैप्टन देखिए बात करेंगे यहाँ से लंबे समय से यहाँ पर. ओ ये चलिए वाइट, ये गलती से बचकर रहना होगा भाई. ये गलती मार डालेगी यहाँ से. चर्चा गुप्ते को देखिए मंच में यहाँ पर रोशन देख सकते हैं. यहाँ पर 3 की जरूरत है. यहाँ से 7 गेंद बचा है यहाँ पर. अब रोशन देखिए ये गेंद बहुत निर्भर करेगा. अगर ये गेंद के बाद डॉट विकेट आता है तो कहेंगे कोपरा टीम के लिए उम्मीद बना रहेगा. लेकिन सुनील सालों के देखिए भाई बहुत एक्सपीरियंस अनुभव है. मुझे नहीं लगता है ये इतना मुश्किल बनाएंगे अपने टीम के लिए. और मुश्किल बनेगा. विकेट गिरा था यहाँ से सुनील सालों का देखिए खुद कप्तान यहाँ पर विकेट डालते हुए. अब 6 गेंद 3 की जरूरत है. मनान हायलय दिलदार समाज कार्य दमदार. मनान हायलय दिलदार समाज कार्य दमदार. आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर. आहे साऱ्यात हा एक नंबर. थँक्यू डीजे. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना अजूनपर्यंत बनू शकतो त्या दिशेनं काहीशी घोडदौड इथे मात्र आखली जाते. 2 संघांचा खेळ हा तितकाच तगडा आहे. 2 संघांची पॉवर खूप बलवान आहे आणि आज या लढतीमध्ये 2 संघ आपली दमखम दाखवताना पाहायला मिळतील. अगदी 6 चेंडू 3चं समीकरण. स्पीडली खेळायचं बा. तात्काळ फिल्डिंग सजवायची आहे. छह गेंद की बात करेंगे रोशन. 3 की जरूरत है. अभी भी मुकाबला कुछ भी हो सकता है. कहते ना घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है. यहाँ से क्या रोशन लगता है आपको यहाँ पर ये कुपरा टीम है हारे हुए मैच को जीत में बदलने की ताकत रखते हैं. लेकिन राजा रानी घोट का टीम कहा जाए तो ये भी देखिए भाई बात करेंगे कहीं कच्चे चेले के गुरु नहीं है भाई. ये भी पके हुए टीम है. यहाँ से बहुत सारा एक्सपीरियंस अनुभव है. इस सीजन में देखिए ट्रॉफी खिताब जीते हैं. रुपेश सालों के देखिए पता है वंडर बॉय देखिए रोशन सालों के जहाँ पर ये टीम में खेलते हैं और उनके बंधु ये भी उतने अच्छे क्लास बल्लेबाज हैं. और उनके साथ देने के लिए देखिए बात करेंगे प्रदीप पाटिल. देखिए इनके पास भी एक्सपीरियंस है भाई. और देखते हैं यहाँ से कुपरा टीम क्या कहते ना चमत्कार है तो नमस्कार. लेकिन चमत्कार रोशन कब होता है? जब आपकी मेहनत अच्छी रहती है. तो यहाँ पर ये देखना होगा कि मेहनत कितना लेते हैं गेंदबाज. 6 चेंडू 3चं समीकरण तय करायचे. नवीन आलेला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अंश 11 DCC कोपरा या संघाकडून गोलंदाज येतो यश कोहली. यश कोहलीला यश इथे प्राप्त होईल का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण मॅच तितकीच आपल्याला तगडी पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 3चं समीकरण हे तय करायचंय. बॉलिंग ट्रॅकवरती यश आणि यश कोहलीच्या षटकातील हा चेंडू तितकाच इम्पॉर्टंट असेल. यापुढील 3 चेंडू तितकेच इम्पॉर्टंट आहेत, परंतु गोलंदाज यश कोहली पॉवरफुल गोलंदाजीचा भाना पेशकश करतोय. पहिला बॉल विकेटचं राहिलं पतन. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता.
यही तो थे भाई हस्ती यहाँ पर। चलेंगे मैच की बात करेंगे रोशन, मैच में रोमांचक मोड़ में अशोक सालू के साथ देखिए बात करेंगे खास करके सेठ एकनाथ देसाईकर साहब बाबू शेट्टी सॉन्ग के ऊपर देखिए डीजे को 200 रुपया कैश प्राइस है, लेकिन मजा आएगा यहाँ पर। 5 गेंद देखिए यहाँ से, चले फील्डिंग खोला रखे यहाँ पर रोशन, क्या मुकाबला चल रहा है भाई। यही तो बात लगातार बताते आ रहे हैं भाई कि संघर्ष का राज जितना अंधेरा होता है सफलता का सूरज उतना तेज चमकता है। देखते हैं कल सुबह का सूरज से पहले कौन सा टीम है उसके लिए उजाला आती है यहाँ से। 5 गेंद 3 की जरूरत है यहाँ से। नए बल्लेबाज क्या आसान रहेगा रोशन? नक्कीच, कारण मॅच काहीसा सध्या घडीला बॅलन्सिंग पाहायला मिळतो, कारण 5 गडी कोसळत आहेत। 40 धावा राजाराणी घोट संघाच्या पाहायला मिळत आहेत। नवीन आलेले खेळाडू बॅटिंग मार्क वरती प्रशांत पाटीलच्या साथीने प्रदीप पाटील ही आपल्याला जोडी पाहायला मिळते। यापुढील चेंडू सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे। पहिल्याच बॉल वरती जो पहिला सुयश लाभलाय खूप इम्पॉर्टंट आहे। ओहो, आपटी बॉल, आपटी आयटम बॉल म्हणू शकता आपण, आणि हे पाहिलं तर अगदी उचली प्राप्त केली जाते। गोलंदाजाला इथे अलर्ट केलंय, दाखवून देतोय गोलंदाज माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि ते ठासून भरले ती गुणवत्ता तो दाखवून देतो। यश कोहली रफ्तार की गोली, 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता। व्हॉट अ मॅच, काय सामना आहे, दमदार सामना आहे। समोरच्या दिशेने फटका खेळाय, एक जाव इथे प्राप्त केली जाते। थेंबे थेंबे तळे साचे, हलवार पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत। आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता राजाराणी घोट संघाला, आणि अंश 11 कोपरा संघ अंतिम टप्प्यामध्ये टॉपर कार्य साध्य करतो। 2 संघांचं कौतुकास्पद कार्य। नहीं रोशन देखिए जोखिम यहाँ पर देखिए गेंदबाज लेते हुए हैं और बैटर के लिए भी जोखिम लेना होगा। यहाँ पर 3 गेंदों की जरूरत है यहाँ से। रोशन कहते ना जोखिम सफलता का डाउन पेमेंट है। यहाँ पर क्या जोखिम लेंगे यहाँ पर गेंदबाज है या लेंगे बल्लेबाज है? नहीं, बल्लेबाज के लिए इतना आसान नहीं रहता है, लेकिन प्रदीप देखिए वो स्ट्राइक पर आ चुके हैं। ये गेंद बहुत निर्णायक गिरने का रोशन है। सोचिए ये गेंद के पर अगर निकला डॉट या विकेट है फिर शोर शराबा मचेगा, जो सन्नाटा है मैदान के अंदर फिर से तूफान मचेगा। और ये चले प्रदीप पाटिल यही बात कर रहे थे, एक्सप्रेशन उबाप है, क्या पे बड़ी यहाँ से। अब दूसरे के लिए देखिए 2 रन आता हुआ, यही तो बात की थी भाई, जोखिम लेना पड़ेगा। जोखिम सफलता का डाउन पेमेंट है और यहाँ पर देखिए पेमेंट क्लियर करते हुए तर सन्माननीय जयकुमार कंपनीचे समाजसेवक सन्माननीय अनंता शेठ गडगे, सुजित तात्या पाटील यांचे कट लई दिलदार समाज कार्य दमदार आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर।